जय जय गुरु जय गुरु 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 जय जय नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बोडके या गावी आलेलो आहे. तुकाराम बीज या दिवशी बोडके गावामध्ये वैकुंठवासी हरिभक्त परायण सुभाष घाडगे महाराज यांचं कीर्तन झालं. खरं तर त्यांचं हे कीर्तन या गावातील शेवटचं असेल असं वाटलेलं नाही. त्याच कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर मानदेश भूषण यूट्यूब चॅनलला त्यांची थेट मुलाखतही झालेली आहे. ती मुलाखत झाल्यानंतर हरिभक्त परायण सुभाष घाडगे महाराज यांनी सेवा आश्रम त्यांचा एक आहे जाधववाडी येथे, तेथे मानदेश भूषण परिवाराला माहिती देण्यासाठी, मुलाखत घेण्यासाठी निमंत्रित केलेलं होतं. खरं तर काल त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायावर एक मोठी शोककळा पसरलेली आहेच. त्याचबरोबर ज्या बोडके गावामध्ये शेवटचं कीर्तन झालं त्या गावावर शोककळा पसरलेली आहे. आज आपल्यासोबत आहेत ते विलास गाडे, की जे त्यांच्या डोळ्याला मुलाखतीदरम्यान पाणी आलं होतं, कंठ दाटून आले होते, आणि त्याचं कारण सुभाष घाडगे महाराज यांनी सांगितलेलं होतं. खरं तर वारकरी संप्रदायातील एक घडीव काम करणारं हे माणदेशी सुपुत्र आपल्यातनं निघून गेलेलं आहे, अनंतात विलीन झालेलं आहे. खरं तर वारकरी संप्रदायातील एक घडीव काम करणारं एक वेगळं व्यक्तिमत्व हरपलं. त्यांच्या जाण्यानं मान तालुक्यासह जिल्ह्यात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. खरं तर ही पोकळी भरून निघणं अवघडच आहे, पण अनंतात झालेले सुभाष घाडगे महाराज यांचं कार्य अविस्मरणीय, चिरंतन असेच आहे. आता आपल्यासोबत आहेत ते विलास गाडे तात्या, ते त्यांच्याशी आपण जाणून घेऊया त्यांच्या काय भावना आहेत त्या. जय गुरु. गुरुवर्य सुभाष महाराज काल आपल्यातून निघून गेले. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातील हिंदवी संप्रदायामध्ये फार मोठी अशी पोकळी निर्माण झाली. महाराजांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर इतका शांत आणि मनमिळावू व्यक्ती, पहिल्याच भेटीत प्रत्येकाला आधार आणि मार्गदर्शन करणारी व्यक्ती. त्या व्यक्तीनं त्या पंचकृषीमध्ये प्रत्येक गावात इंचकिरी संप्रदायाची पताका तेवत ठेवण्यासाठी प्रत्येक गावात त्यांनी शिष्यमंडळी तयार केली. तसेच आमच्याही बोडके गावामध्ये त्यांच्या जवळची पोपटताटे असतील, नवनाथ सपकाळ महाराज असतील, जगन्नाथ गाडे आमचे थोरले बंधू असतील, ह्या मंडळींना बरोबर घेऊन ह्या भागामध्ये ह्या संप्रदायाबद्दल प्रत्येक माणसाच्या मनात भक्तिभाव कसा निर्माण होईल आणि प्रपंचिक व्यक्तीला परमार्थाकडं नेण्यासाठी जे एक मार्गदर्शन करावं लागतं, ती त्यांनी खूप असं मोलाचं मार्गदर्शन केलं. आमच्या गावामध्ये छोट्याशा वस्तीवर सुद्धा 6-7 वर्षापासून त्यांचं आगमन असायचं. आणि नंतरच्या काळात आम्ही तुकाराम बीजांचा जो सप्ताह आमचा चालू होता 20-22 वर्षाचा छोटासा, त्या सप्त्याला त्यांनी म्हणजे तुकाराम बीजासाठी खूप मोठी चालना दिली. आणि त्यांनी संकल्प सोडला की एवढ्या वस्तीवर काय एखादा सप्ताह असावा. आणि पहिल्यांदा त्यांनी सप्त्यासाठी खर्चासाठी म्हणून एक मोलाचं असं आर्थिक बी मदत केली. तर हे मदत करत असताना त्यांना प्रत्येक ठिकाणी असं भक्तिमय वातावरण तयार व्हावं आणि प्रापंचिक माणसं भक्तिमार्गाला लावावीत आणि प्रपंचातून कष्ट उपसून
जी त्रास झालेला असतो ती भक्ती आनंदी सगळी समाज आनंदित व्हावा त्यांच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्याकडे ज्यावेळेला इंचगिरी संप्रदायाची धुरा त्यांनी खांद्यावर घेतली तेव्हा त्यांनी उत्साहानं हे कार्य अहोरात्र चालू ठेवलं. त्यांचा प्रवास म्हणाल तर सतत गाडी, प्रत्येक ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम असायचा, प्रवचनाचा असायचा, त्यांचे गुरुपूजन होत असत. आणि ह्यामधून जे काय त्यांना जे मिळणारे जे मानधन होतं ते त्यांनी आपल्या प्रापंचिक गोष्टीसाठी कधीही वापरलं नाही. त्यांनी सेवासूर्य आश्रम जाधववाडी इथं अनाथ मुलांच्यासाठी शिक्षण, त्यांच्या राहण्याची सोय आणि शाळेची फी विनामूल्य अशी सेवा चालू केली. आणि ह्या सेवेमुळं त्यांना खूप मोठ्या अडचणी येत होत्या, परंतु त्या अडचणीवर ते सतत मात करायचे. आणि प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला ते भेटायला जायचे तिथल्या प्रापंचिक लोकांच्या अडचणी स्वतःच्या मार्गदर्शनानं ते त्यांना एक दिशा द्यायची, ह्या पद्धतीनं तुम्ही हे करा म्हणून. हे सगळं ते स्वतः सगळ्याला सांगत असताना त्यांच्या मी वैयक्तिक सगळ्या वाड्यावस्तीवर भेट देत असताना त्यांना सुद्धा खूप मोठ्या अडचणी असायच्या. त्यांची अडचण त्यांनी कधीही दुसऱ्याला सांगितली नाही. आणि जे कुठं असं माथा टेकून सांगावं असं त्यांना त्यांचे गुरुवर्य किंवा गुरुबंधू आबानंदजी महाराज यांच्यापाशी ते सतत बोलत असायचे. आणि त्या महाराजांनी सुद्धा सुभाष महाराजांना खूप मोठी अशी चांगली दिशा दिली. आणि हे सगळं काम चालू असताना त्यांच्या शारीरिक काही अडचणी वरचीवर असायच्याच, परंतु त्यांनी आपल्या पुढच्या सततच्या कामाच्या व्यापामुळं त्यांनी तब्येतीकडं तसं दुर्लक्षच केलं असं म्हणावं लागेल. मी सातत्याने त्यांचा माझा संपर्क 3-4 वर्षापूर्वी आला. आणि आल्यानंतर मी महाराजांना सांगायचं, आम्हाला संप्रदायापेक्षा तुम्ही माणसं किंवा सगळा समाज एक चांगल्या मार्गाला लावताय, म्हणून आम्ही त्यांना पडद्याआड न का होईना आपण लागेल त्या ठिकाणी मदत करायचो. मानसिक असो, सामाजिक असो किंवा कधी आर्थिक असो, अशा माध्यमातून आम्ही त्यांना मदत करायचा प्रयत्न करायचो. आणि नंतर त्यांच्या तब्येतीची उणीव ज्यावेळेला जाणवत होती, मी सातत्याने त्यांना मी वैयक्तिक बोलत असेल माझ्या जवळच्या माणसामार्फत त्यांच्यापर्यंत पोचवत होतो की संप्रदायाला आपल्याला फार मोठी संप्रदायासाठी आपली गरज आहे. आपण तब्येत सांभाळा आणि तब्येतीवर वरचीवर सतत लक्ष ठेवलं पाहिजे. वाढतं वय, कामाचा व्याप, ह्याच्या व्यापामुळं त्यांना सततच्या कार्यक्रमाच्या तारखा त्यातनं त्यांना उसंत मिळाली नाही. आणि दुर्दैवानं आमच्या सप्त्यामध्येच मी त्यांना बोलून दाखवलं की आपल्या तब्येतीचं सर्व्हिसिंगमध्ये थोडंसं सगळं चेकअप करण्यासाठी आपण औरंगाबादला जाऊया, आम्ही स्वतः येतो तुमच्याबरोबर. आणि त्यांनी ती मान्य केलं होतं. मला वाटतं पुढच्या महिन्यात काहीतरी 11-12 तारखेला तर जायचा आमचा निर्णय पक्का झाला. त्यांनी डायरीसुद्धा दावली की आम्ही नंतर आपण पक्कं जायचं आहे ह्याच्यासाठी. आणि माझ्या माहितीप्रमाणे जर हा योगायोग अगोदर 1 महिना आला असता तर महाराजांचं 50% धोका टळला असता, अशी एक माझी भावना आहे. पण नियतीनं काळ आणि वेळ बरोबर आणली आणि असा भला माणूस, देव माणूस आपल्या संप्रदायातून निघून गेला. त्याचं सारं दुःख संपूर्ण संप्रदायाला, त्यांनी जोडलेल्या मित्रांना, भक्तांना, शिष्यांना ह्यातून तरुण जाण्यासाठी आणि महाराजांना शांती मिळण्यासाठी आम्ही सर्व मंडळी परमेश्वरात पुढं विनंती करतो की महाराजांच्या आत्म्यांना शांती लाभो. आणि ही इंचगिरी वारकरी संप्रदाय भाऊसाहेब महाराजापासून सुरू झालेला हा संप्रदाय, शंकर महाराज, नंतर किसन महाराज आप्पा आणि नंतर सुभाष महाराज, आता ह्यांच्यानंतर त्यांच्या जवळच्या माणसांनी ही पताका खांद्यावर घ्यावी आणि त्यांना ही म्हणजे झालेली उणीव भरून निघावी आणि संप्रदाय
मोठा भरभराटीला यावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मी हे 4 इंच आहे ते 3 इंच आहे 3.5 इंच आहे तिकडं आहे स्वामी समर्थ नकळे ब्रह्मादिक अंतानंता ऋतुवा महात्मवते कृपावंता जय देव जय करुणाकर आरती ओवाळू माहेरा जय देव जय माहेर विश्रांती राव शब्द अर्थराम बोलणे वाव गुरुप्रसादे सुलभ पाव स्वामी रामदास प्रदास पाव तिकडे पुढे इथे येत नाही का त्या इकडे घे की पुढे आज आपल्यातून निघून गेलेले आहेत आमचे परम मित्र परम स्नेहांकित हरिभक्तीपरायण सुभाष महाराज गाडगे. आज सूर्य अस्ताला चाललाय आणि एक सेवा सूर्य दुसरा सेवा सूर्य अस्ताला जातोय. त्या सूर्याला वंदन करू. अफाट समाज या ठिकाणी आहे. सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांना वंदन करू. मी जास्त आता बोलत नाही. त्यांच्या ते पूर्ण प्रभूचरणी विलीनच झालेले आहेत. बाकी त्यांना प्रभूला सामावून घ्यावं म्हणण्यापेक्षा त्यांना वंदन शब्दांना विरक्त ऐका, शांतता राखा. या ठिकाणी परमपूज्य आदरणीय सुंदरगिरी महाराज या ठिकाणी भावना श्रद्धांजली समर्पित करणार. ऐका, आपण सगळे भावना श्रद्धांजली समर्पित करण्याकरता आलोय. तिथं आजूबाजूची सगळी मंडळी साईडला सारा आणि या ठिकाणी बाबाजी या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतील. त्यानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम संपेल. सगळ्यांची इंचगिरी संप्रदाय रसाच्या वतीनं आम्ही क्षमा मागतो की ज्यांना आपली मनोगत व्यक्त करायची होती पण वेळेअभावी करता आले नाही. त्यांनी आपली लेखी स्वरूपात दिली तरी चालते. आता या ठिकाणी बाबाजी आपलं मनोगत व्यक्त करतील. बोलू नका, शांतता राखा. महाराज सांगतील महाराजांचे भल्याने विवेक धरावा, भल्याने विवेक धरावा, दुस्तर संसार करावा, अवघा वंशीची उद्धरावा, हरिभक्ती करून या न्यायाप्रमाणे आज या ठिकाणी आदरणीय आपले गुरुवर्य यांचं काल अचानकपणे त्यांना त्रास झाला काल आणि सातारामध्ये ऍडमिट केलं. त्यांच्या चिरंजीव सरांनी मला फोन आला 10 वाजता. सकाळमध्ये आमच्या दृष्ट देवस्थानच्या स्तरीय आदरणीय संतोषजी महाराज वाघ थोडं पाठीमागे पटापटा फिर हजारो लोकांना त्यांनी व्यसनमुक्त केले आणि चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या ठिकाणी हरिभक्तीचं सांप्रदायिक कीर्तन करून त्यांनी इंचगिरी संप्रदायाची धुरा खांद्यावरती घेऊन त्यांनी संप्रदाय वाढवण्याचा प्रयत्न केला. अवघ्या इंचगिरी संप्रदायाचे आराध्य दैवत आणि इंचगिरी संप्रदायाचे कुटुंब प्रमुख आज आपल्यातून अनंतात विलीन झाले. काल माझ्या वडिलांना संजय नायक काकांचा फोन आला की भाऊंना असा त्रास झालाय, भाऊंना ऍडमिट केलेला आहे, तर तुम्ही या पटक्यान. आमच्या वडिलांनी भर कार्यक्रमातून तिथून उठून भाऊंच्या तिथे गेले. काय परिस्थिती आहे ती बघितल्यानंतर एकदम मन पिळवटून गेलं की आज काय होते आणि काय नाही. रात्र अशी होती, वैराची रात्र असल्यागत होते. अवघ्या बोडके गावातील सर्व इंचगिरी संप्रदायातील भक्तांना असं वाटत होतं की आज आपली ही रात्र इतकी वाईट आहे की ह्याच्यातून कसं बाहेर पडायचं, भावना या संकटातून बाहेर काढावं अशी मनोमन सर्व बोडके गावातील ग्रामस्थ असतील, सर्व भक्त असतील, मनोमन प्रार्थना करत होते. पण काळाचा घाला पडला
आणि आज आपल्या सर्व इंचगिरी संप्रदायाचे कुटुंब प्रमुख या आपल्यात राहिलेले नाहीत। मी मनोमन बोडके गावातील सर्व ग्रामस्थांच्या आणि भक्तांच्या वतीनं भाऊंच्या श्रद्धांजली वाहतो। धन्यवाद। साहे अपराध जनाचा विश्वरंगी झाले बनी संत सुखे व्हावे पाणी या ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाप्रमाणे जे आज आपल्या सगळ्यातून आपल्या सर्वांवर प्रेम करणारे गुरु हे प्रत्येक वाटेवाटेला भेटत असतात, परंतु सद्गुरु हे कुठेतरी एका ठिकाणी एक जागेवरती भेटत असतात। ज्यावेळी शंकर महाराज रसाळ आमच्या वाशिवलीमध्ये त्यांचं आगमन झालं, अशा पद्धतीनं रसाळ महाराजांच्या कृपेने आणि त्या काळामध्ये किसन महाराज गाडगे आपांनी आमच्या गावावरती खूप प्रेम केलं। आपांनी आमच्या गावाला एक अशी दिशा दिली, परमार्थ कसा असावा, गुरुचरणी भाव कसा असावा, माणसानी माणसाशी कसं वागावं, किती प्रेमानं राहावं, प्रेमानं बोलावं, हे आम्हाला त्या ठिकाणी आपांनी शिकवलं। आणि त्यावेळी असाच नियतीचा खेळ आणि आपण नाही आपल्यातून हिरारींनी अचानकपणे आपय आपल्यातून गेले, त्यानंतर इंचगिरी संप्रदायाची पोकळी भरून न येणं अशी सर्व भक्तगणांची अवस्था झाली। परंतु कुठेही सर्व भाविक भक्तांना वारकरी संप्रदायामध्ये, इंचगिरी संप्रदायामध्ये कुठे पोकळी न निर्माण व्हावी म्हणून त्या ठिकाणी ती धुरा भाऊंनी त्यांच्या खांद्यावरती घेतली आणि गेली 20-25 वर्ष भाऊंनी जे आम्हाला सर्वांना प्रेम दिलं, नुसतं प्रेमच दिलं नाही, प्रत्येक गावामध्ये, वाडीमध्ये, वारकरी संप्रदायामध्ये असताना आपण आपल्या एखाद्या मंडळामध्ये कार्यक्रम असतील, भावाभावांची भांडणं असतील, प्रत्येक गोष्टीमध्ये भाऊंनी जसं आपलं कुटुंब, ज्या कुटुंबाची आपण जशी काळजी घेतो तशी भाऊंनी प्रत्येक त्यांच्या भक्ताची, प्रत्येक ज्या माणसाची त्यांची ओळख होती त्याची अशी काळजी घेतली, त्यांच्या कुटुंबातलाच माणूस आहे। आणि त्याच भाऊंना रात्री आम्हाला समजलं, भाऊंना अशा ठिकाणी सातारमध्ये ऍडमिट केले। मग रात्रीच आमची निघायची तयारी झाली होती, परंतु म्हणजे आता गाडींच्या अभावी रात्री 12:30-1च्या दरम्यान आम्हाला समजलं। काही मंडळी आमची वाशिवली गावची या ठिकाणी पोहोचलीत आणि सकाळी ही गोष्ट कळली, त्यावेळेस खरोखर आम्हाला एवढं दुःख झालं, जसं एखाद्याचे वडील, एखाद्याची आई जाती याचं जेवढं दुःख होत नाही तेवढं भाऊ जाण्यानं आम्हाला दुःख झालं। आणि त्या दुःखात आम्ही वाशिवलीकर मंडळी पूर्ण ताकदीशी भाऊंच्या विचारांशी, कुठल्याही भाऊंच्या विचारांना भाऊंनी जो आदर्श घालून दिलाय त्याला कुठेही तडा न जाईल असे आम्ही भाऊंचे, आमच्या सद्गुरूंचे विचार आम्ही आमच्या गावामध्ये, आमच्या संप्रदायामध्ये आम्ही ते रुजवून ठेवू आणि त्यांच्या कुटुंबियाला याच्यातून सावरण्याची ईश्वरचरणी प्रार्थना करतो। शंकर महाराज रसाळ दादा यांच्या चरणी प्रार्थना करतो, त्यांनी ते गाडगे कुटुंबियांना या दुकानात सावरण्याची शक्ती देऊ। धन्यवाद। म्हणतात आपले मरण पाहिजे डोळ्यात तो झाला सोळा अनुभव मिळाला। परवा दिवशी मी बोललो का भाऊंवर, उद्या कीर्तन भाऊंचं पुणे वाटलं आहे लाकडी या घडचं राजेवा काय झाले किंवा 80 रीती पांडवा देह ठेवी भाऊंनी आपला देह ठेवला आणि आज समाजाला पूर्ण करून गेली। बरं का इथं गुरुकुलाचा अधिष्ठान असल्या कारणानं त्यांनी ह्या समाजाला अगदी मोलाप्रमाणात सांभाळलं, या क्षणापर्यंत सांभाळलं। मला एवढंच सांगायचं आहे आज त्यांच्या प्रती माझ्या वाई तालुक्याच्या वतीनं आणि यांनी आपला ध्येय ठेवून प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद असा काळ त्यांनी आतापर्यंत चालवला आणि आतोनात असे आमच्या वाशिवली ग्रामस्थ आणि सर्व भाविक भक्तांनी एवढं आतोनात प्रेम केलं की आपण त्यांच्या शब्दाचं मोल करू शकत नाही। की सद्गुरु हे सहज बोलणे हितोपदेश करोनी सायाच शिकविते। त्यांनी आपल्या कुठल्याही प्रसंगाला फोन आला की बरोबर भावने धावायचे आणि भावने वाशिवली गावावरती इतकं अतोनात प्रेम केलं आणि तसंच सर्वांच्या हृदयामध्ये भाऊ
घर करून राहिलेले आहेत आपले, आणि सर्वांना जाता जाता त्यांनी हा आजचा जो प्रसंग, ह्या प्रसंगामध्ये सर्व जीवांना दुःख केले नाही, सुखी जीव आपलं जीवन आहे. कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये भावांचा अंश आहे आणि प्रत्येक जीवाला फक्त नाव घेतलं जय गुरु तरी आपल्या जीवाचं समाधान होईल. मला एक वाशिवलीच्या वतीनं आणि जमलेल्या सर्व समुदायाच्या वतीनं भाऊंना मनापासून आणि सर्वांच्या प्रेमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो माझ्या वाशिवली गावाच्या वतीनं आणि सर्व भाविकांच्या वतीनं. धन्यवाद. जगामाजी विभक्तीपरायण वैकुंठवासी सुभाष महाराज गाडगे भाऊ यांचं दुःखद निधन झालेलं आहे. जो आवडी सर्वांना तोची आवडी देवाला, या न्यायानं गरज होती समाजाला ज्ञानेश्वर महाराजांची, पण 22व्या वर्षी समाधी घेतली. गरज होती समाजाला जगद्गुरु तुकाराम महाराजांची, पण 42व्या वर्षी वैकुंठगमन केलं. गरज होती समाजाला जगद्गुरु शंकराचार्याची, पण 36व्या वर्षी समाधी घेतली. गेल्या वर्षीच भाऊंचा 61 साजरी झाली, 62 वर्ष तर पूर्ण झाले. त्यांचं जाण्याचं वय नव्हतं, पण जो आवडी सर्वांना तो आवडे देवाला म्हणून परवा तर भाऊने नागाच्या कुमटे इथं वर्ष श्राद्धाचं 10 ते 12 कीर्तन केलं. रात्रीचं कीर्तन गोडशेवाडी इथं, वास्तुशांतीचं कीर्तन 9 ते 11चं कीर्तन गोडशेवाडी इथं केलं. नामसंकीर्तन साधन पैसोके जळतील पापी जन्मांतरीचे या अभंगावरती शेवटचं कीर्तन केलं परवा संध्याकाळी. आणि काल तर दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले. सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. टाकली आगीचा जेव्हा म्हणजे काय झालं केदवा तर ती जो पांडवा या ठिकाणी त्यांची प्राणज्योत भगवान स्वरूपाच्या रूपामध्ये समर्प झाली. अधिक न बोलता मी त्यांना भावपूर्ण व्यक्तिमत्व होतं. अखंड हसतू असणारा चेहरा, शिष्यावर असणारे अखंड प्रेम, संप्रदाय असणारी श्रद्धा, खूप श्रद्धा सांगितलं मोठे. कारण संप्रदायात काम करणारी माणसं खूप श्रद्धा आहे, पण श्रद्धा लभते ज्ञान असं म्हटलं जातं. खूप त्यांची श्रद्धा पवर आहे. आम्ही आखाड्यात असणाऱ्या माणसाला, पण ते आल्यानंतर आमच्याकडे काय मी त्याला कुठल्या कारण नसतं त्यांना फोन करायचं, महाराज तुम्ही या दररोज यायचे. मला सांगायचं की सर्वांवरती प्रेम करणारा असा हा महात्मा आपल्यातून आज गेलाय. त्यांचं एक वैशिष्ट्य असं त्यांनी आपण घडवण्याचा धडा आहे, त्यांनी आपल्याला ज्ञान आहे ते आपण सर्वांना सांभाळलं गेलं पाहिजे. जरी आपला गुरु आपल्यातून गेला असता तरी पण शिष्याचं कर्तव्य असतं की गुरुन सांगून दिलेलं ज्ञान ते आपण आत्मसात केलंय, जे आपण अखंड चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे आणि ते आपण आचरणात आणलं पाहिजे. खऱ्या अर्थात गुरुची श्रद्धाची प्रीती असते खरं, कारण गुरुचं आचरण, गुरुचे असणारा नियम, गुरुची असणारी परंपरा. तो माझ्या वाढदिवसाला घालून नाही घेतला. अतिशय मर्यादाशील आणि भक्तीचा अतिशय जिव्हाळा असणारा असा हा बाधक होता. काय नियतीचं काळ आहे काय माहित नाही. खूप आर्थिक व्यवहार सगळा बघणारा आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थिशीर पार पडणारं असं हे त्यांचं नेतृत्व होतं. खरं म्हणजे एक मोठी पोकळी निर्माण झाली तुम्हाला सगळ्यांना, तरी त्या मुलींनी आणि त्या मुलांनी दोघांनी ते हे सत्र असंच परंपरेत चालू ठेवावं. अजिबात तिथं डळमळता कामा नाही. कारण येत दृष्टम तर नष्टम, जे आलंय ते जाणारच आहे. पण हे फक्त आघातीत घडलं की एवढं लवकर नाही त्यांनी जायला पाहिजे होतं असं आम्हालाही मन वाटलं. मला समजलं नंतर मला खूप वाईट वाटलं, आम्हाला धक्का बसला. अचानक आम्ही गाडी शोधली, गाडीला ड्रायव्हर नव्हता, ड्रायव्हर शोधला आणि आम्ही वेळेत आलो. आज शेवटचं डोळे भरून त्याला पाहण्याची आम्हाला संधी मिळाली. म्हणून सगळ्यांनी फक्त पाश्चात्यांना जर खऱ्या रीतीने प्रेम केला असाल तर भक्ती करा, भक्तीच्या याने तुमचा उद्धार करून घ्या, एवढं मी सांगतो. माझे 2 शब्द सांभाळतो. केलेला आहे विश्वमाऊली ज्ञानोबरायाने जो आपल्या मरणाचा नियम सांगितलाय, उपजे ते नासे नासेले ते पुनर्पेणे जसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, त्या न्यायाने त्यांनी देह ठेवलेला आहे. मरण सर्वांनाच आहे, लक्षात ठेवा. पण असं देखणं मरण फक्त साधूला येतं हे लक्षात असू द्या. ज्याने अविरत असं लहानापासून वृद्धापर्यंत सर्वांच्या वरती सारखंच प्रेम केलं आणि त्यांच्यातला सर्वात मोठा गुण की लोकांना आपलंसं करणं, आणि त्या न्यायाने त्यांनी संपूर्ण जगतामध्ये त्यांची ओळख झाली. आणि सर्वांना तसं पाहिलं तर मन तालुका आणि खटाव तालुक्यातलं वारकरी संप्रदायाचं एक फार मोठं बलांडे असं
व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे. भगवंतांना त्यांना उत्तम असे पुढची ऊर्ध्वगती प्राप्त व्हावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द श्रद्धांजलीच्या रूपामध्ये त्यांना मी अर्पण करतो. आम्हाला जमीनदार महाराज वाघमोडे यांनी फोन केला, असं झालं. आम्हाला धक्का बसला. आम्ही निरगाव कर मंडळींचं इतकं जे भाऊंच्यावर प्रेम होतं की भाऊंनी आम्हाला काय सांगितलं की आम्ही त्यांच्या शब्दाखातर कधीही संपूर्ण निरगावची लोक त्यांच्या पाठीशी प्रेमाने उभं राहायचं. परंतु ह्या जाण्याने फार मोठी संप्रदायाची तुमामा भक्तांची भाविक लोकांची फार मोठं नुकसान झालं आहे. तरी भगवंत त्यांच्या कुटुंबांना शक्ती देवो, भाविक भक्तांनी असंच प्रेम त्यांच्या कुटुंबावरती करावं एवढंच बोलून श्रद्धांजली अर्पण करतो. ही संस्था स्थापन केली त्या सेवा सूर्याला कधी ग्रहण लागू नये असं आपण गुरुबंधूंनी सर्वांना वागायचं आहे आणि त्याला कुठलं ग्रहण कुठलाही न लागता आपण त्या भाऊंचं काम करायचं आहे. एवढीच माझी भाऊच्या चरणी श्रद्धांजली. जास्त वेळ मी घेत नाही. युवराज गाडे माझ्यावर आणून ठेपलेले आहे. खरंच ज्या आयुष्यभर रायगड असेल, ठाणे असेल, सातारा यावरच्या पूर्ण भागात संपूर्ण कीर्तनाच्या आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून सातत्यानं कीर्तन करत नागरिकांना आपल्या हजारोच्या संख्येने असे कित्येक नागरिक असतील त्यांचे संसार वाचवण्याचं काम आपल्या महाराज यांनी केलं आणि आजच्या दिवसाला मला बोलायला संधी दिली. खरंच ते असा दिवस येणं हा आमच्यासाठी, मी एवढंच फक्त बोलतोय आणि त्याला सन्मान देतो.